नमस्कार. चेक इन आणि चेकआउट सिस्टीम युजिंग QR कोड यामध्ये दोन पॅनल आहेत, एक ॲडमिन पॅनल आणि एक युजर पॅनल. आपण सुरुवातीला ॲडमिन पॅनल पाहणार आहोत. ईमेल ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्डमध्ये टोटल स्टुडंटचा काउंट दिसेल. तर जे काही विद्यार्थी आहेत त्यामधील आज ज्या विद्यार्थ्याचा बर्थडे आहे त्याचे डिटेल या ठिकाणी तुम्हाला डिस्प्ले होतील. नंतर तुम्हाला जे काही अटेंडन्स ही केलेले आहे त्या अटेंडन्सचे या ठिकाणी तुम्हाला एक्सेल शीटमध्ये पूर्ण रिपोर्ट या ठिकाणी डाउनलोड करता येईल. कॉलेज प्रोफाईलमध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजचे जे काही डिटेल आहेत, कॉलेजचं नाव, ईमेल ID, ॲड्रेस, कॉलेजचा लोगो, या गोष्टी तुम्हाला या ठिकाणून चेंज करता येतील. स्टुडंट डिटेलमध्ये तुम्हाला मॅन्युअली स्टुडंटचे रेकॉर्ड या ठिकाणी ॲड करता येईल. व अपलोड केलेली जी काही ॲड केलेली जी डिटेल आहेत ते या तुम्हाला या ठिकाणी डिस्प्ले होतील. ते रेकॉर्ड तुम्हाला एकतरी एडिट, व्ह्यू आणि डिलीट हे ऑपरेशन या ठिकाणून करता येतील. किंवा तुम्हाला जर बल्कमध्ये जर डेटा अपलोड करायचा असेल तर या ठिकाणी डम्मी CSV फाईल दिलेली आहे, ती फाईल डाउनलोड करून त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे रेकॉर्ड ॲड करून घ्यायचे आहेत व रेकॉर्ड ॲड झाल्यानंतर या ठिकाणी ती फाईल ब्राउज करून अपलोड या बटनवर क्लिक करायचं आहे. नंतर जे काही तुमचे ॲड केलेले जे काही रेकॉर्ड आहेत CSV फाईलमध्ये ते पूर्ण या ठिकाणी येऊन जातील. ॲड केलेल्या विद्यार्थ्याचे रेकॉर्ड या ठिकाणी तुम्हाला डिस्प्ले होतील व त्या विद्यार्थ्यांचा ID कार्ड तुम्हाला या ठिकाणून डाउनलोड करून घेता येतील. डाउनलोड PDF आणि प्रिंट वगैरे या ID कार्डला तुम्हाला करता येईल. किंवा तुम्हाला एका पर्टिक्युलर विद्यार्थ्याचं मंथ वाईज जर रेकॉर्ड पाहायचं असेल तर पर्टिक्युलर विद्यार्थ्याला सिलेक्ट करून त्याची स्टार्टिंग डेट आणि एंड डेटला सिलेक्ट करून फिल्टर नावाला बटन क्लिक केल्यानंतर तुमचा डेटा या ठिकाणी पूर्ण डिस्प्ले होईल व आलेला डेटा तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये पूर्ण रिपोर्ट डाउनलोड पण करता येईल. हा झाला ॲडमिन पार्ट. यानंतर आपल्याला युजर लॉग इन या डॅशबोर्ड युजर पॅनल लॉग इन मध्ये ईमेल ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन बटनला क्लिक करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर ग्रीन बटनला क्लिक करून कॅमेरा ऑन करायचा आहे. कॅमेरा ऑन झाल्यानंतर QR कोड हा कॅमेरा पुढे स्कॅन करायचा आहे. स्कॅन झालेला QR कोड आणि डिटेल्स हे पलीकडल्या विंडोमध्ये दिसतील आणि अटेंडन्स ॲडेड असा मेसेज येईल व त्याचबरोबर
व्हॉट्सअपला पण एक इन्क्वायरी या ठिकाणी येऊन जाईल. अशाच पद्धतीने जे काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी चेक इन आणि चेकआउट ऑपरेशन या ठिकाणी करू शकतील. थँक्यू.